भ्रमण कक्षा दाखवलेली आहे, ज्या ऑर्बिट मध्ये चंद्र फिरतो ते ऑर्बिट इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हे ऑर्बिट तुम्हाला माहितीये पूर्ण सर्क्युलर नसतं, तर थोडस ओव्हल टाईप असतं, लंबवर्तुळाकार असतं. आणि त्यामुळे याला 2 सेंटर असतात. या एका सेंटरला तिथे पृथ्वी दाखवली आहे मध्ये, आणि त्या सेंटर पासून आपण इथे अँगल्स बघत चाललोय. सेंटर पासून इथे रवी जो पहिला चंद्र ए पॉइंट आहे तिथे 0 डिग्री आपण धरलं, आणि जर प्रोट्रॅक्टरने आपण पुढे मोजत गेलो तर मग तुम्हाला असं दिसेल की पुढे आपल्याला बी या पॉइंट पाशी चंद्राला तो 12 अंश तो पुढे गेलेला असेल अंशात्मक. इकडे त्या अँगल जो दाखवलाय त्या प्रू या पॉइंट पाशी, पृथ्वी या पॉइंट पाशी, तर तो अँगल जो आहे तो 12 डिग्रीचा अँगल झाला. आणि मग चंद्र त्याप्रमाणे पुढे गेला, त्या लाईन बी म्हणजे अँगल बी आणि प्रू आणि ए असा जो अँगल आहे तो 12 डिग्रीचा झाला, आणि चंद्र ए पासून बी पर्यंत गेला. मग पुढे परत चंद्र पुढे गेला, द्वितीया झाली, सी पॉइंटला आला, पुन्हा 12 डिग्री पुढे गेला, तेव्हा तो सी पॉइंटला आला, पुन्हा 12 डिग्री पुढे गेला, तो डी पॉइंटला आला. अशा प्रकारे पहिला जे आहे त्याला म्हणतात प्रतिपदा, दुसरा जो आहे त्याला म्हणतात द्वितीया, तिसऱ्याला म्हणतात तृतीया. हा एक एक चांद्र दिवस मानतो, तिथी म्हणजे चांद्र दिवस, ल्युनर डे असं म्हणू आपण त्याला. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हे स्केलला धरून नाहीये, पण इथे जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अँगल सेम आहे, 12 12 12 12. परंतु ए टू बी, बी टू सी, सी टू डी किंवा डी टू ई हे जी लेंथ आहे ए बी, बी सी, सी डी किंवा ई डी, ही लेंथ सेम नसते. या लेंथ मध्ये फरक पडतो. म्हणजेच चंद्राचा प्रवास हा थोडासा कधी त्याची गती जास्त असते तर कधी त्याची गती कमी असते, त्याचं स्पीड कमी जास्त असतो. त्यामुळे आणि त्याला 12 अंश जाण्यासाठी कधी जास्त अंतर त्याला जर घ्यावं लागलं, ए पासून बी पर्यंतचं अंतर त्याला 12 अंशाचं जे आहे ते त्याला ऑर्बिट मध्ये जेव्हा त्याला घ्यायचं आहे, जायचं आहे, प्रवास करायचा आहे, तेव्हा ते अंतर जर त्याला तिथे जास्त असेल तर त्याचा वेग वाढेल, आणि तेच कमी असेल तर त्याचा वेग कमी होईल. अशा रीतीने इथे पृथ्वी आपल्याला या तिथी ज्या आहेत त्या समान वेळाच्या दिसत नाही. दिवस जसा आपण 24 तासाचा, सोलर डे आपण म्हणतो 24 तासाचा एक दिवस, बरोबर बरोबर 24 ते 24 पकडतो आपण. परंतु चांद्र दिवस किंवा ल्युनर डे हा सेम नसतो, तर तो कमी जास्त होतो. त्याचं कारण काय ते आपण या आकृतीत बघितलं की हे नसल्यामुळे अंशात्मक अंतर म्हणजे 12 अंश बरोबर आहे, सेमच आहे, परंतु जी त्या परिघावर किंवा सर्कम्फरन्सवरचं जे आपण डिस्टन्स बघतोय ते सेम नाही. आणि त्यामुळे तिथी ही 24 तासाचीच असते असं नाही, तर ती कमी जास्त असते, आणि ती कधी 20 तासापेक्षा कमी येते किंवा 27 तासा इतकी जास्त पण येते. आणि त्यामुळे मग तिच्या आपल्याला इथे 2 वेगळे प्रकार बघायला मिळतात. एक वृद्धा तिथी असते आणि एक क्षय तिथी असते. त्याचा हे आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत. आता आपण फक्त तिथी म्हणजे काय हे तेवढं बघितलं इथे आपण. ही तिथी म्हणजेच ल्युनर डे म्हणजे काय ते आपण इथे बघितलं आता. तर आता यात कोणाला काही शंका विचारायची आहे? आता इथे आपण फर्स्ट कॉलम बघणार आहोत 28 पेजवर. तो तिथीचा आहे. अर्थातच चैत्र महिना सुरू झाला, गुढीपाडवा म्हणजे प्रथम पहिली तिथी आली, त्यामुळे प्रतिपदा त्याला आकड्यामध्ये 1 दाखवला इथे, म्हणजे ती दिलंय तिथे 1 लिहिलंय, आणि त्याच्या पुढे म्हणजे वार लिहिलाय, डे लिहिलाय, तो तिथे रविवार असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला कलाक आणि मिनिट लिहिलंय 12:50. म्हणजे काय तर प्रतिपदा ही दुपारी 12:50 होती. इथे जे सगळे टाइम दिलेला आहे, हो हो विचारू शकता. विचारा. म्यूट काढून तुम्ही विचारू शकता प्रश्न.
हा, मी सुनीता जोशी. मला हम्म. विचारायचं होतं असं, की आपण जेव्हा तुम्ही आता सांगितलं 12 अंश प्रत्येकाच्यातलं डिस्टन्स असतं म्हणून, पण ते हो कमी जास्त त्याचा वेग होतो चंद्राचा, हो आणि त्याच्यामुळे कधी कधी आपलं 24 तास पूर्ण होणं व्हायच्या आधीच तिथी हे होते, बदलते, हो किंवा बरोबर 20 तासानंतर बदलते. हा हा तर ते मला शंका विचारायची, की आपलं तर तुम्ही तो सर्कम्फरन्स जो ओव्हल दाखवला आहे, तर हा त्याच्यामुळे हे होतं का? अर्थातच तेच हा सांगितलं ना की त्याच्यामुळे हा होतं त्याच्यामुळे ते सर्कम्फरन्स. होतं. हा